बिझनेस मेंटरशिप प्रोग्राम एक्झॅक्टली काय आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये माझा आणि माझ्या टीमचा काय रोल राहणार आहे, तुमचा बिझनेस उभा करण्यामध्ये, सेटअप करण्यामध्ये, मॅनेजमेंटमध्ये आणि ग्रोथ स्केल करण्यामध्ये माझा काय रोल राहणार आहे, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला बिझनेस उभा करायचा आहे, ग्रो करायचा आहे, आपला ब्रँड मार्केटमध्ये आणायचा आहे, आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आहे। तर त्यासाठी लागते एक स्टार्टअप आयडिया। मग ही जर स्टार्टअप आयडिया तुमच्याकडे ऑलरेडी असेल, तो बिझनेस बिल्ड करणं, ग्रो करणं, मॅनेज करणं हे सर्व करणार आहोत। आता हा बिझनेस जरी तुमचा असेल तरी मेंटरशिप आमची राहील, म्हणजेच तुमचा बिझनेस प्रॉपर सेटअप करण्याची, प्रॉपर मॅनेज करण्याची आणि तो मोठ्या लेवलवर स्केल करण्याची, मार्केटमध्ये चांगला ब्रँड बनवण्याची जबाबदारी आमची राहणार आहे। आणि जर तुमच्याकडे काही आयडिया नसेल तर तुमच्यासाठी आपण आयडिया जनरेशनच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून तुमच्यासाठी योग्य अशी एक स्टार्टअप आयडिया जनरेट करणार आहोत। किंवा तुमच्या माइंडमध्ये जी काही आयडिया आहे ती योग्य आहे की नाही, मार्केटला त्या आयडियाची गरज आहे की नाही, मार्केट त्यासाठी पे करू शकतं का नाही, सध्या आपल्या प्रोडक्टचा आपल्या सेक्टरमध्ये आपला कॉम्पिटिटर कोण आहे, या आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि काही आयडिया व्हॅलिडेशनच्या स्ट्रॅटेजीज वापरून आपण तुमची जो बिझनेस आयडिया आहे ती योग्य आहे की नाही, त्यावर चांगला मोठा बिझनेस होऊ शकतो का नाही, तो स्केल होऊ शकतो का नाही, या सर्व गोष्टी तपासणार आहे। यामध्ये प्रत्यक्ष माझा सहभाग राहणार आहे। किंवा या गोष्टी कशा चेक केल्या जातात, मार्केट ॲनालिसिस कशा प्रकारे केलं जातं, मार्केटचा रिसर्च कशा प्रकारे केला जातो, कॉम्पिटिटरची स्टडी कशा प्रकारे केली जाते, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायला मिळणार आहे। आता या 1 वर्षाच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुमच्यासारखे वेगवेगळे बिझनेस असलेले लोक किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपला बिझनेस असलेले, बिझनेस चालवत असलेले किंवा नवीन आयडिया घेऊन येणारे असे उद्योजक आपल्या या मेंटरशिप प्रोग्राममध्ये राहणार आहे। मग तुमच्या सर्व बिझनेसचं वेगवेगळं बिझनेस मॉडेल असू शकतं किंवा काहींचं बिझनेस मॉडेल अजूनही बनलेलं नाही असंही असू शकतं। मग अशांसाठी किंवा तुम्हा सर्वांसाठी बिझनेस मॉडेल म्हणजे काय, बिझनेस मॉडेल कशा प्रकारे बनवलं जातं, बिझनेस मॉडेल बनवते वेळेस काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय काय गोष्टी अवश्य ध्यानात घेणं आवश्यक आहे, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे, ट्राय करायचं आहे, शिकायचं आहे, आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे। मग बिझनेस मॉडेल म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसमध्ये एक्झॅक्टली इन्कम कशा प्रकारे येणार आहे। मग याचे वेगवेगळे सोर्सेस असू शकतात। मग इथे तुम्हाला आणि मला दोघांनाही मिळून तुमच्या बिझनेससाठी चांगलं आणि इफेक्टिव्ह असं असणारं बिझनेस मॉडेल आपल्याला बनवायचं आहे। आणि जे आपलं प्रोडक्ट आहे, आपलं जे सर्व्हिस आहे ते आपल्या एंड कस्टमरपर्यंत, मग ते B2B असो किंवा B2C असो, आपल्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्याचं जे चॅनल आहे किंवा जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते आपल्याला इथे बिल्ड करायचं आहे। मग हे कशा प्रकारे केलं जातं हे तुम्हाला आणि मला प्रत्यक्ष प्रॅक्टिकली तुमच्या बिझनेसमध्ये ट्राय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे। हे जे सर्व आपण करणार आहोत, हे पूर्ण 1 वर्षाचा हा प्रोग्राम आहे। म्हणजे यामध्ये आपण प्रॉपर असा वेळ दिलेला आहे, जसा तुमचा बिझनेस कोणत्याही सेक्टरमध्ये असो, तुमच्या बिझनेसचा योग्य अभ्यास करून, तुमच्या बिझनेससाठी योग्य अशी स्ट्रॅटेजीज बनवून, मग ती मार्केटिंग असो, सेल्स स्ट्रॅटेजी असो किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवणं असो किंवा टीम बिल्ड करणं असो, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांच्या टार्गेट सेट करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, हे कशा प्रकारे सर्व करायचं आहे हे आपण या प्रोग्राममध्ये शिकणार आहोत, तुमच्या बिझनेसमध्ये ट्राय करणार आहोत। आणि जर त्यापासून रिझल्ट आपल्याला मिळत असेल तर ओके आहे, नसेल मिळत तर आपल्याला आणखी काय चेंजेस करणं आवश्यक आहे, काय काय स्ट्रॅटेजीज चेंजेस करणं आवश्यक आहे, हे सर्व बघायचं आहे। काही गोष्टी आपल्याला थेरॉटिकली शिकायच्या आहेत, काही गोष्टी प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत, काही गोष्टी स्वतः तुम्हाला करायच्या आहेत आणि काही गोष्टी स्वतः मी तुमच्या बिझनेसमध्ये करणार आहे। मग यामुळे तुमच्या बिझनेसला आपल्याला एका नवीन उंचीवर घेऊन जाता येईल, आपला सेल्स वाढवण्यामध्ये मदत होईल आणि आपला एक चांगला आणि लॉंग टर्म सस्टेन होईल असा एक ब्रँड मार्केटमध्ये बनेल। बिझनेस मॉडेल बनवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे बिझनेस प्लॅनिंग करणं। मग यामध्ये सर्व गोष्टींची प्लॅनिंग आली, सर्व डिपार्टमेंटची प्लॅनिंग आली। जसं बिझनेस जर म्हटलं तर यामध्ये जनरली 7 डिपार्टमेंट्स असतात। मग यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ह्युमन रिसर्च आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, हे महत्त्वाचे असे डिपार्टमेंट आहे। मग या सर्व डिपार्टमेंटची
योग्य अशी प्लॅनिंग आपण करणार आहोत आणि सोबतच मार्केटचे ॲनालिसिस करून कस्टमरची नीड काय आहे, कस्टमरची आवड काय आहे, कस्टमर आपला जो टार्गेटेड कस्टमर आहे तो कुठे राहतो, तो कोणत्या एज ग्रुपमध्ये आहे, सध्या मार्केटचा ट्रेंड काय आहे आणि आपल्या प्रोडक्टमध्ये जे काही आपल्याला कॉम्पिटिशन येणार आहे तर त्या कॉम्पिटिशनच्या पुढे जाऊन आपल्याला आपलं बिझनेस प्लॅनिंग करायचं आहे. बिझनेस प्लॅनिंगमध्ये आपल्या पूर्ण कंपनीचं, आपल्या पूर्ण बिझनेसचं मॅनेजमेंट कोण बघणार आहे, त्यांचे रोल्स काय काय असतील, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतील, ते कोणतं डिपार्टमेंट हँडल करणार आहेत, त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा असतील, हे सर्व अगोदर प्लॅनिंग करणार आहोत. आणि मार्केट रिसर्च केल्यानंतर कस्टमरच्या गरजेनुसार, त्यांच्या नीडनुसार आणि मार्केटमध्ये असलेल्या कॉम्पिटिशननुसार सर्व गोष्टीमध्ये परफेक्ट असणारं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपण मार्केटमध्ये लॉन्च करणार आहोत. किंवा जरी तुमचं प्रोडक्ट ऑलरेडी असेल मार्केटमध्ये तरी आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, हे शिकायचं आहे, प्रॅक्टिकली आपल्याला ट्राय करायचं आहे. आता बघा, तुमचा बिझनेस जर छोटा असेल किंवा जस्ट सुरुवात असेल, तुम्ही म्हणाल की माझा बिझनेस जस्ट एक सुरुवात आहे, स्टार्टअप आहे, मग मला या सर्व गोष्टींची हे एवढ्या डीपमध्ये जाण्याची काय आवश्यकता आहे, तर ही आवश्यकता आहे. मग यामध्ये आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्हनेस कशा प्रकारे आणता येईल, कमीत कमी बजेटमध्ये किंवा तुमच्या आहे त्या बजेटमध्ये कशा प्रकारे आपल्याला हे सर्व मॅनेज करता येईल हे शिकायचं आहे, बघायचं आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यानंतर परचेस डिपार्टमेंट आहे. मग तुमचं जर प्रोडक्ट बेस्ड बिझनेस असेल मग यासाठी लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याला कशा प्रकारे अवेलेबल होणार आहे, कुठून होणार आहे, किती होणार आहे, त्याची प्राइजिंग, कॉस्टिंग त्याची कशी राहणार आहे, या सर्व गोष्टींचं अगोदर प्रॅक्टिकली नियोजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर अकाउंट्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, HR म्हणजेच मॅनपॉवर बिल्ड करणं, ते ट्रेन करणं, त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम करून घेणं आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड आहे त्यानुसार आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सर्व्हिसमध्ये चेंजेस करणं आणि मार्केटमध्ये एनी टाईम अपडेटेड राहणं, हे या डिपार्टमेंटचं काम आहे. तर हेही आपण नियोजन करणं आवश्यक आहे, आपण हे करणार आहोत. आता तुमचा बिझनेस जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर ओके आहे, नसेल तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये आपला बिझनेस रजिस्टर्ड करणं आहे, मग तो प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड की 1% कंपनी, हे आपण ट्राय करणार आहोत. मग हे सर्व तुमच्या बजेटनुसार, आपल्या टार्गेटनुसार आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण करणार आहोत. आणि सोबतच आपल्या सेक्टरमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जे काही अदर लायसन्सेस, अदर सर्टिफिकेशन जे कंपल्सरी आपल्याला आवश्यक आहे ते कोणते आहेत, ते कशा प्रकारे घेतले जातात, त्यासाठी कशा प्रकारे ॲप्लिकेशन केलं जातं, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचं आहे. आणि आपल्यासाठी जे आवश्यक असणारे सर्व लायसन्सेस, परमिशन्स, सर्व रजिस्ट्रेशन आपल्याला करायचे आहेत. म्हणजे लीगल गोष्टीकडून आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये कोणताही अडचण येऊ द्यायची नाही. सोबतच तुम्हाला जर तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट जर करायचं असेल तर एक्सपोर्ट लायसन्सचं महत्त्व, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं महत्त्व आणि त्याचे रजिस्ट्रेशन कसे केले जाते हेही आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचं आहे. सोबतच आपला बिझनेस स्टार्टअप कॅटेगरीमध्ये जर येत असेल तर आपल्याला स्टार्टअपचं रजिस्ट्रेशनसुद्धा करायचं आहे, म्हणजे स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन. आणि या स्कीममध्ये जे वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला गव्हर्नमेंट मार्फत मिळतात ते कशा प्रकारे घेतले जाते, स्टार्टअप इंडियाचा जो ग्रांट आपल्याला मिळतो तो कशा प्रकारे मिळतो, कशा प्रकारे आपण बेनिफिट्स घेता येतात हे बघायचं आहे. आणि स्टार्टअप इंडियामध्ये आपण परफेक्ट बसण्यासाठी आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला काय असं इनोव्हेशन करता येईल तेही आपल्याला ट्राय करायचं आहे. आता बिझनेस जर मोठा करायचा असेल तर सर्व कामं स्वतः न करता आपल्याला काही कामं डेलिगेट करायचे आहे. म्हणजे तुम्ही ज्या कामामध्ये परफेक्ट आहात तेच काम तुमच्याकडे ठेवून बाकीचे कामं आपल्याला डेलिगेशन करायचे आहेत. मग यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारची टीम बिल्ड करायची आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे, त्यांना रिटेन करायचं आहे. मग या टीममध्ये को फाउंडर्स असू शकतो, स्टार्टअप मेंटर म्हणजे मी, तुमचे हे सर्व डिपार्टमेंट हँडल करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी एक एक्सपर्ट टीम आपल्याला उभा करायची आहे. जरी हे सुरुवातीला पॉसिबल नसेल म्हणजे फंडिंगच्या अडचणीमुळे, तरी आपल्याला हे सर्व मॅनेज करायचं आहे. मग भले तुम्ही एकटे का असेल ना, हे कसे केले जाते हेच आपल्याला बघायचं आहे. सोबतच आपल्याला आपलं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायचं आहे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट एक्झॅक्टली दिसेल कसं, त्याची डिझायनिंग कशी असेल, त्याची पॅकेजिंग कशी असेल, त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं असेल, त्यावर यूज केलेले ग्राफिक्स कसे असतील, हे सर्व काही माझ्या नियोजनाखाली आणि तुमच्यासोबत डिस्कस करून आपल्याला आपलं प्रोडक्ट फायनलाइज करायचं आहे, पॅकेजिंग करायचं आहे. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे मग त्याचा कलर,
त्याची टेस्ट, त्याची प्राइस, त्याची साईज, हे सर्व कसं राहणार आहे याचं आपल्याला नियोजन करायचं आहे। हे सर्व नियोजन झाल्यानंतर मग बिझनेस सेटअप आपल्याला करायचा आहे। मग यामध्ये आपल्याला जर काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा करायचा असेल तर त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे। मग आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कुठे असायला पाहिजे, त्याचं सेटअप कशा प्रकारे करणं आवश्यक आहे, कोणत्या कोणत्या मशिनरी आपल्याला आवश्यक असणार आहे, आपली प्रोडक्शन प्रोसेस कशा प्रकारे चालणार आहे, हे सर्व बिझनेस सेटअप आपल्याला करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत, काही गोष्टी मी स्वतः तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे। आता हे सर्व करायचं म्हणजे आपल्याला पैशाची आवश्यकता लागणार आहे, म्हणजे बिझनेससाठी फंडिंगची आवश्यकता आहे। तर हा फंड आपल्याला एक्झॅक्टली कुठून आणायचा आहे, कशा प्रकारे आणायचा आहे, किती आणायचा आहे, त्यासाठी काय काय प्रोसेस आहे, कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्याची काय प्रोसेस आहे, हे सर्व प्रॅक्टिकली आपल्याला शिकून आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला फंड आणायचा आहे। आणि मोठ्या लेवलवर फंड आणण्यासाठी जे आपल्याला एंजल इन्व्हेस्टर्स असतात, जे व्हेंचर कॅपिटल आहे, त्यासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला पिच डेक बनवायचा आहे, प्रेझेंटेशन कसं द्यायचं आहे, आपल्याला जास्तीत जास्त फंड कमीत कमी आपलं इक्विटी म्हणजे शेअर होल्डिंग देऊन म्हणजे आपलं व्हॅल्युएशन कंपनीचं जास्तीत जास्त कसं ग्रो करायचं आहे, हे आपल्याला शिकून आपल्याला फंड मिळवायचा आहे। फंड मिळवण्याचे तसे वेगवेगळे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण आपल्या गरजेनुसार आणि आपल्या बिझनेससाठी फायदेशीर राहील असा फंडचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तेच फायनल करून आपल्याला फंड घ्यायचा आहे। सेल्स अँड मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग मधला महत्त्वाचा घटक, या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त वेळ देऊन खूप सर्व स्ट्रॅटेजीज आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत। हे सर्व तुमच्या बिझनेसमध्ये करताना मला तेवढीच तुमचीही मदत लागेल। आपण तर ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली शिकणारच आहोत की मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते, याचे काही प्रॅक्टिकल सेशन्स आपण अरेंज करणार आहोत की मार्केटिंगचे वेगवेगळे ऑप्शन्स कोणते आहेत, कोणती मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, मग ही डिजिटल मार्केटिंग असो किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग असो, यामध्ये दोन्हीमध्ये खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। पण तुमच्या बिझनेससाठी आता या प्रोग्राममध्ये सर्वांचा बिझनेस कॅटेगरी वेगवेगळे आहे, पण तुमच्या प्रोडक्टनुसार, तुमच्या सर्व्हिसनुसार आपल्याला तुमच्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवायची आहे। म्हणजेच आपल्या टार्गेट कस्टमरने जो की आपल्यासाठी अननोन म्हणजे अनोळखी आहे, मग आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। आपल्या ब्रँडबद्दल, आपल्या प्रोडक्टबद्दल अवेअरनेस बिल्ड करायचा आहे आणि जेव्हा अवेअरनेस बिल्ड होतो तेव्हा ट्रस्ट बिल्ड होतो आणि मग कस्टमरमध्ये, त्यांच्या माइंडमध्ये आपलं प्रोडक्ट सर्व्हिस घेण्याची इच्छा तयार होते। मार्केटिंगमध्ये कितीही बजेट जर खर्च केलं तरी कमीच असतं, पण आपल्याला हे शिकायचं आहे की कमीत कमी बजेटमध्ये मॅक्झिमम आउटपुट आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल आणि आपलं ब्रँड, आपला प्रोडक्ट घरोघरी कशा प्रकारे पोहोचता येईल हे आपल्याला शिकायचं आहे। यासोबतच आपल्याला सेल्स स्ट्रॅटेजीचंही शिकणं आहे, सेल्सचे काही सिक्रेट्सही शिकणं आहे, म्हणजे सेल्स एक्झॅक्टली केला कसा जातो, कशा प्रकारे आपण एखाद्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे, कशा प्रकारे फॉलोअप घेतला पाहिजे आणि कशा प्रकारे आपला सेल्स वाढवला पाहिजे। मग यामध्ये आपल्या कम्युनिकेशन स्किल कशा सुधारता येतील, सेल्स स्किल कशा प्रकारे सुधारता येतील, हे आपल्याला प्रॅक्टिकली बघून तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे, ट्राय करायचं आहे। मग आता तुमचा बिझनेस कोणताही असो, मार्केटिंग आणि सेल्स हे सर्व बिझनेसमध्ये कंपल्सरी आहे, आवश्यक आहे। पण आपण जी काही स्ट्रॅटेजी बनवणार आहोत, मार्केटिंगसाठी जे काही बजेट खर्च करणार आहोत, तर ते तुमच्या बिझनेसच्या नीड्सनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या टार्गेटनुसारच आपण हे सर्व करणार आहोत। म्हणजे हे सर्व तुमच्यासोबत डिस्कस करून, तुमच्यासोबत 1 to 1 मीटिंग घेऊन सर्व काही ठरवूनच आपण हे ट्राय करणार आहोत। त्यानंतर आता या जेव्हा सर्व गोष्टी फायनल होतात, जेव्हा सर्व गोष्टीचं योग्य प्लॅनिंग होतं, तेव्हा आपल्याला ऑपरेशनल प्लॅनिंगही करायचं आहे। म्हणजे एक प्रॉपर सिस्टम रेडी करायची आहे आपल्या बिझनेससाठी, म्हणजे अशी सिस्टम की आपला बिझनेस स्मूथली रन होईल, कस्टमरलाही त्याच लेवलचा एक्सपिरियन्स येईल, कुठेही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काही इश्यू नाही राहणार, जरी काही इश्यू असेल तर त्याची रिपोर्टिंग आपल्याला प्रॉपर होईल, सर्व डिपार्टमेंट्स योग्य पद्धतीने काम करतील आणि आपले टार्गेट्स जे काही आपण सेट करणार आहोत तर ते अचीव करतील। मग इथे जिथे कुठे काही कमतरता असेल ते आपल्याला ताबडतोब रिपोर्टिंग होईल, अशा प्रकारची सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची आहे, बनवायची आहे। ठीक आहे, इथे काही गोष्टीमध्ये तुमचा खर्च होईल, पण हा खर्च तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी, तुमचा ब्रँड बिल्ड करण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी हा आवश्यक आहे। ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे। पण तरीही तुमचं जर बजेट कमी असेल तरी तुमच्या असलेल्या बजेटमध्ये आपल्याला हे सर्व कशा प्रकारे ट्राय करता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत। एकदा जर आपली सिस्टम जर स्ट्रॉंग आणि परफेक्ट जर डेव्हलप झाली तर सर्व बिझनेस, आता जरी आपल्या बिझनेसवर लक्ष नसेल तरीही
सर्व काही व्यवस्थित चाललेलं असेल, सर्व डिपार्टमेंट आपल्याला ठरवून दिलेले जबाबदारी योग्य प्रकारे काम करतील, योग्य प्रकारे आपली जबाबदारी पार पाडतील, यासोबतच आपल्या कस्टमरला एकदम हाय लेवलचा कशा प्रकारे आपल्याला एक्सपिरियन्स देता येईल, म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स या गोष्टीवरही आपल्याला तेवढंच काम करायचं आहे। म्हणजे आपलं प्रोडक्ट त्याला दाखवण्यापासून तो परचेस करण्यापर्यंत, त्यानंतर आफ्टर सेल्स सर्व्हिस, आपली पेमेंट सर्व्हिस, आपली वेबसाईट, आपलं फिजिकल स्टोअर किंवा ऑनलाईन स्टोअर, हे सर्व आपल्याला डिजिटली बिल्ड करायचं आहे, प्रॅक्टिकली शिकायचं आहे। जर कस्टमर एक्सपिरियन्स जर हाय लेवलचा असेल तर तोच कस्टमर आपल्याला रिपीट ऑर्डर करतो, दुसऱ्यांनाही रेफर करतो आणि हळूहळू आपला ब्रँड बिल्ड होतो। आणि मग जेव्हा आपला बिझनेस सेटल झालेला असतो, एका पाहिजे त्या लेवलला आलेला असतो, तेव्हा आपण आपला बिझनेसला स्केल करण्याची, ग्रो करण्याची तयारी करणार आहोत। मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत। मग तिथे आपलं प्रोडक्ट सेगमेंट वाढवणं किंवा मार्केट नेटवर्क वाढवणं, म्हणजे मार्केट वाढवणं, मग ते डोमेस्टिक असो किंवा ग्लोबली असो। बिझनेस स्केल करायचा, ग्रो करायचा म्हणजे थोडी हेवी इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता असते। मग म्हणून त्यावेळेस आपल्याला ही जी मोठी अमाऊंट लागणार आहे, मग तिथे आपण एंजल इन्व्हेस्टमेंट किंवा व्हेंचर कॅपिटल हे आपण ट्राय करणार आहोत। तर हा 1 वर्षाचा स्टार्टअप किंवा बिझनेस मेंटरशिप प्रोग्राम आहे। हा असा मी सांगितल्याप्रमाणे काम करेल, जो की तुमच्या बिझनेससाठी मी, माझी टीम स्वतः काम करेल। स्वतः म्हणजे हे सर्व काही ऑनलाईनच आम्ही करणार आहोत, पण जिथे जिथे तुमची प्रॉब्लेम आहे, जिथे जिथे तुमची अडचण आहे, तिथे तिथे थिअरॉटिकल असो किंवा प्रॅक्टिकली असो किंवा मी स्वतः असो, हे सर्व आम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे, करून घेणार आहे आणि काही कामं आम्ही स्वतः करणार आहोत। तर त्यासाठी तुमचंही तेवढंच डेडिकेशन, तेवढीच तयारी, पॅशन आणि एक उद्योजक होण्याची प्रबळ इच्छा आणि सोबतच रिस्क घेण्याची कॅपॅसिटी हेही असणं आवश्यक आहे। तेव्हाच आपण एक चांगला प्रकारचा उद्योजक बनू शकतो, आपला एक चांगला ब्रँड मार्केटला देऊ शकतो। तर हा 25 उद्योजकांचा जो स्टार्टअप मेंटरशिप प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे, तो आता लवकरच स्टार्ट होत आहे। जर तुमचाही काही ब्रँड, काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला मार्केटमध्ये आणायची असेल, तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल किंवा मी आतापर्यंत सांगितलेली कोणतीही मदत, कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही जरूर या प्रोग्रामसाठी एनरोल करा आणि एक यशस्वी उद्योजक व्हा। या प्रोग्रामला रजिस्ट्रेशन करण्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहोत, ती तुम्ही चेक करा, तिथे ऑनलाईन पेमेंट करा किंवा जर तुम्हाला काही आणखीही काही प्रश्न असतील तर जरूर तुमची कमेंट खाली करा किंवा तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता। या दिलेल्या नंबरवर आमच्या एक्सपर्टशी बोलून घ्या। जर माझ्याशी बोलायचं असेल तर तसे आमच्या टीमला कळवा, ते माझ्यासोबत तुम्हाला झूम मीटिंग किंवा कॉलवर बोलणं करून देतील। लवकरच भेटूया बिझनेस मेंटरशिप प्रोग्राममध्ये। धन्यवाद।